हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सरिता चॅनल मध्ये। आज आपण बनवणार आहे अगदी झटपट बनणारा असा गोडाचा पदार्थ, तो म्हणजे शेवयांची खीर। उद्या आहे दीप अमावस्या, तुम्ही त्यावेळेला दिव्यांना नैवेद्य म्हणून झटपट अशी शेवयांची खीर बनवू शकता। तर चला आपण अगदी सोप्या पद्धतीने ही शेवयांची खीरची रेसिपी बघूया। त्यासाठी मी शेवया घेतलेल्या आहे, आपल्या घरगुती शेवया उन्हाळ्यामध्ये बनवलेल्या गव्हापासून बनवलेल्या आपल्या, आणि साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। काजूचे काप करून घेतलेले, बदामचे काप करून घेतलेले, आपण इथे पिस्ता घेतलेला आहे आणि चारोळ्या घेतलेल्या आहे, मनुके घेतलेले थोडेसे, आणि सुंठ वेलचीची पूड घेतलेली आहे आणि दूध। एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। अगदी कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करा। तर आपण आता दूध तापायला ठेवून देऊ। अर्धा लिटरच्या थोडं वरती एवढं दूध घेतलेलं आहे आपण। दूध तापतंय तोपर्यंत इकडे दुसऱ्या गॅसवर आपण आता हे बाकीची तयारी करूया लगेच। इथे कढई तापायला ठेवलेली आहे। आपण कढई तापायला ठेवली, त्याच्यामध्ये आता तूप टाकून घेऊ। आधी 1 चमचा तूप टाकते, त्यावर आपल्याला हे ड्रायफ्रूट सर्व फ्राय करून घ्यायचे। तूप थोडं गरम झालं की त्यावर आपण हे ड्रायफ्रूट टाकूया। तुपामध्ये आपण आता काजू बदामाचे आणि सर्व यांचे जे काप करून घेतलेले ते फ्राय करून घेऊ। हे बदाम टाकले, काही काजूही घेतलेले। तुम्ही ड्रायफ्रूटचं प्रमाण आणि जे असेल त्यानुसार कमी जास्त करू शकता। हे चारोळ्याही घेतले आहे आणि पिस्त्याचे काप यामध्ये कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार। छान असे तुपावर आपल्याला भाजून घ्यायचे, मस्त लागतात मध्ये आपल्याला खीर खाताना छान खरपूस। छान तुपामध्ये आपले हे ड्रायफ्रूट तळले गेलेले आहेत, त्यात आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ, कारण आपल्याला त्याच तुपावर आता शेवयाही छान भाजून घ्यायचे आहे। हे भाजून घेतलं ना तर छान खमंग चव येते, आपल्या खिरेला मस्त लागतात हे। आपण अगोदर 1 चमचा तूप टाकलं होतं, त्यामध्ये अजून 1 चमचा आता तूप वाढवून घेऊ। साजूक तूप घेतलेलं आहे, तुम्ही हवं तसं घेऊ शकता तुम्हाला आवडीनुसार। आणि त्यावर आपण आता ह्या शेवया भाजून घेऊ। त्याही अशा सतत हलवून मस्त खरपूस भाजायचे आपल्याला। शेवया अशा आपण अदनामधनं हलवत राहायच्या आहे। आणि आपलं तिकडे दूधही उकळलंय, बघू शकताय तुम्ही, मस्त उकळ आलेली त्याला। त्यामध्ये आपण आता साखर टाकून घेऊ। आणि मिक्स करून देऊ। आता आपलं दूध छान उकळलेलं आहे, त्याच्यामुळे आता फक्त साखर थोडीशी विरघळण्यापुरती, म्हणजे 1 उकळ आणून घेऊ आपण। आता जास्त काही उकळायची गरज नाही आपल्याला। आता साखर दुधामध्ये विरघळते आणि सर्व आता साखर विरघळल्या गेलेली आहे। आता इथे आपण गॅस बंद करून देऊ आणि आपल्या शेवया चांगल्या मस्त खरपूस भाजायच्या, थोडासा कलर बदलेपर्यंत। हे बघा, अशा पद्धतीने आपल्या शेवया छान खरपूस भाजून घ्यायच्या, कलर बदलेपर्यंत मस्त लागतात मग त्या। झाले आपल्या शेवया छान भाजले गेलेले आहे। आता आपण यामध्ये जे दूध तापवलंय ना ते टाकून घेऊ। अशा पद्धतीने आपण आता दूध टाकून घेऊ त्या शेवयांमध्ये। पातळ घट्ट तुम्हाला कसे हवे त्यानुसार तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आपल्या शेवयाही छान आपण भाजून घेतलेल्या आहे आणि दूधही तापलेले, त्याच्यामुळे आपल्याला शेवया शिजायला जास्त वेळ लागणार नाही। अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला ह्या दुधामध्ये त्या थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहे, फक्त छान उकळ येऊ द्यायची त्याला। खीर छान अशी आपण 2-3 मिनिटं उकळून घेतलेली आहे। हे बघा, मस्त घट्टसर झालेली आहे आणि ती नंतर थंड होते तशी जास्त घट्ट होत जाते। आता जरी तुम्हाला थोडीफार पातळ दिसत असली तरी आता आपण त्यावर हे छान भाजून घेतलेले ड्रायफ्रूट टाकूया।
सर्वच टाकून द्यायचे आपल्याला आणि परत आता एकदा मिक्स करून देऊया। बघू शकताय किती छान कलर आलेला आहे, मस्त दाटसर तयार झालेली आहे आपली शेवयांची खीर। अगदी झटपट तयार होणारा असं मस्त पदार्थ आहे आणि आपण शेवटी वेलची पूड टाकायची आहे, त्याच्यामुळे आपल्या खिरीचा स्वाद छान येतो आणि तीही मिक्स करून देऊया आपण आता। या ठिकाणी आपली खीर रेडी झालेली बघू शकताय, मस्त झालेली अगदी। आता आपण गॅस बंद करून देऊया आणि सर्व करूया। रेडी झाली आहे गोड गोड अशी शेवयांची खीर। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। अगदी सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटनही क्लिक करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशा एका नवीन पारंपरिक रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।